भजन सुद्धा सुंदर, तुमचा गळा सुद्धा सुंदर, आणि जो आपला विषय चाललाय त्याला बरोबर भर पडेल असा अर्थ असलेला अभंग. त्याच भक्तिपूर्ण झालेल्या वातावरणात खर्च पडत नाही, कवडी वापरावी लागत नाही आणि दाम दुप्पट वाढत जाते. त्यांनी सांगितलंय ना, मग जरा सेविंग करूया नामाच्या बाबतीत. आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजामध्ये तुम्ही सुद्धा यायचं बरोबर. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री श्री माधवनाथ स्वामी महाराज की. नमः पार्वती पते नर्मदे हर. नर्मदे हर सगळ्यांच्या पट्टीत घेतो. जे रामनामाचं आणि रामरूपी रत्न मिळालं, तुकाराम महाराजांचा अभंग, हृदयातलं भगवंताचं स्मरण हल्लं की बाकीचे अतिरेकी टपलेले यायचं विकार आदी. ते नामानं कायम स्थान जागृत राहतं. बघायला गेले तर भगवंताचा परमप्रिय भक्त पण एका कारणानं तीर्थयात्रेला बाहेर पडला 1 वर्षापुरता. रामेश्वराचं दर्शन घेतलं. 3 समुद्र एका ठिकाणी मिळालेले आणि मागच्या युगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दासांनी दगडांचा सेतू बांधला पाषाणाचा. तो बघितला, खांद्यावर धनुष्य आहे याच्या, आणि तो सेतू बघता 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 हसला आणि निघाला. वन लागलं. हा कोण आहे सांगतो, चरित्र ऐकलंय त्यांना माहिती असेल. भीती नव्हती, श्रेष्ठ धनुर्धर आहे, राजघराण्यातला पराक्रमी. जंगलातून जाताना वाघांचे आवाज, हिंस्त्र प्राण्यांचे आवाज, वाहणाऱ्या पाण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज. एक बाण हातात घेतलाय, वाटेत आलेलं बाजूला करत निघाला आणि अचानक त्याच्या कानावरती मंगलमय पवित्र असं राम भजन कानावर पडलं. रामांचा आवाज थांबला. जंगलात जातोय, थोर तपस्वी असतील कोणीतरी रामनामात. आवाजाच्या दिशेने निघाला. श्रीराम जय राम जय जय राम. पुढं पुढं निघाला. तो आवाजाच्या दिशेनं जाता जाता आवाज
कुठून येतो हे पाहण्याकरता मान वरती वरती चालली. पुढ्यात गेला तो असं बघावं लागलं, इकडून आवाज येतो. झाडावर कड्यावर त्यानं बघितल्यानंतर जरा वेगळंच वाटलं. त्यानं बघितलं, ज्यांना आज बोलवलं यज्ञातून हनुमान याग झालाय ना, मारुतीरायांचं दर्शन करूया चरित्रातून. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला, महारुद्र हनुमान की. मारुतीराय होते रामनाम घेत. दंग झालेले भजनात. कसे दंग झाले होते? राम नाम भजनी दंग, राम नाम. राम नाम भजनी दंग, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग. दंग कपि भला, दंग कपि भला, राम नाम भजनी दंग, राम नाम. राम विषय आला की यांना जोर येतो. लागली समाधी त्यास, लागली, लागली, लागली समाधी त्यास अद्वैती, अद्वैती भजनी खास डोलू लागला. राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम भजनी दंग. मारुतीरायाचं भजनात दंग. त्यांचा आवाज जरा गोड आहे, माझा जाड आहे, त्यामुळे ते जरा जास्त आवाज लागतो. तानपुरा पेटी. हा जो गेला तो कोण राम नाम घेतोय म्हणून विचारावं, जरा बोलावं, भेटावं. तो त्या कक्षात येईपर्यंत मारुतीरायांच्या रामनामाने एक असं वलय तयार झालं होतं. नामानं, यज्ञानं, सगळ्या भक्तांच्या उपासनेनं तिथं असं वलय तयार झालेलं असतं. म्हणजे काय, सध्याच्या भाषेत व्हायब्रेशन म्हणतात. मग जरा बरं वाटतं. मारुतीरायांच्या पवित्र त्या नामानं, पवित्र वातावरणामध्ये
यानं पाऊल ठेवलं ते थोडस अहंकाराची बाधा झाली होती. ते घेऊन तिथं पाऊल ठेवलं. प्रदूषण फक्त आवाजाचं ध्वनीचं नसतं, वायूचं नसतं, मनाच्या विकारांचं सुद्धा प्रदूषण असतं. एका शुद्ध मनाचे सगळे लोक जमले आणि कुणीतरी मध्ये विद्रोही आला, अंधश्रद्धा निर्मूलन सेक्रेटरी फेक्रेटरी, की तिथलं अस्वस्थ होतं बरं का, बिघडतं सगळं. सगळं तयार झालेलं वातावरण नामानं ब्रह्मरूप. त्यानं पाऊल ठेवलं आणि मारुचर्याने डोळे उघडले आणि ए कोण आहेस तू, वरूनच विचारलं. हा खालून बघतो. तो म्हणाला मी सुद्धा तुमच्याबरोबर बोलायला चालूय. मी इथं जमिनीवर, तुम्ही वरती. आता वरती म्हणजे काय, झाडावर बसले होते? नामाला बसताना आसन घ्यावं लागतं ना. कसे बसले होते ते बघूनच याला जरा भीती वाटली. मारुचीराय करुणी पुच्छाची गुंडाळी, वरी बैसे महाबळी, तया पाहता ते काळी, आश्चर्य नरासी वाटले. शेपटीची गुंडाळी केली, वरती वृक्षापेक्षा जास्त मोठी, आणि ते आसन मारुचीरायांचं. राम 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 गाताय. आता हे मारुतीराय आहेत आणि कोणत्या रामाचं नाम घेतायत माहिती नाही का याला? तो म्हणाला की तुम्ही तिथं वर, मी खाली. रेंज पोचत नाही, जरा खाली या. वयोवृद्ध मारुतीराय, शुभ्र केश, याच्यापेक्षा वयानं जरा मोठे ज्येष्ठ. याला वाटलं आता जरा वेळ लागेल यायला, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, असा म्हणून इकडे बघतोय तर धाडकन आवाज झाला पुढ्यात. तो मारुतीरायने पुढ्यातच उडी मारली. अर्धा गार झाला. विचार केला काय म्हातारा टणक आहे, त्याला काय माहित आत्ताच्या तरुणांना जुने म्हातारे किती टणक असतात. आम्ही बिस्किट केक सेफ्टी सॉफ्टी ब्रिटानिया कुरकुरे खाल्ल्यानंतर कुरकुरीत सगळं पडलं की मोडलं. पण 80च्या पुढचे खारके सारखे सकाळी पहाटे उठून 100 माणसांचा स्वयंपाक करतात काय काय जण. माऊली वय वर्ष 80च्या पुढं. आणि भारतातले म्हातारे असे कडक असतात, कठीण असतात, टणक असतात. विमान पडतं पण यांना काही होत नाही, चालत जातात. होते ना एक, त्यांच्या आरोग्याचं रहस्य कीर्तनात सांगायचं नाही, झाल्यावर सांगूया. फार तर मोरारजी गाळलेल्या जागा भरा. हा पहिल्यांदा धक्का बसला, एवढी ताकद. हा बोल आता, कोण आहेस तू, कुठून आलास, काय म्हणणं आहे तुझं? मारुतीरायाने विचारल्यानंतर यानं इकडे इकडे बघितलं, धनुष्य असं पुढे केलं. मारुतीरायाने प्रश्न काय विचारला, कोण आहेस तू? त्याचं उत्तर यानं काय दिलं, हस्तिनापूर नावाचं एक राज्य आहे. मारुतीराय म्हणाले तुला काय कथा सांगायला बोलवलंय? तुझं नाव सांग, मोकळा हो. नाही सांगतो, पुढं नावाचं नाव. हस्तिनापूर नावाचं राज्य आहे, तिथं सध्या धृतराष्ट्र नावाचा राजा आहे. वा 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 वा, बरी भेट झाली तुमची धृतराष्ट्र महाराज. तो मी नव्हे, त्यांना दिसत नाही, ते आंधळे आहेत. अरे मी तुला तुझं नाव विचारलं, सांगतो. त्यांना 100 मुलगे, तू पहिला का 99वाला? त्यातला मी नव्हे, ते कौरव. तू कोण? त्या धृतराष्ट्राचा दुसरा भाऊ पंडू नावाचा राजा होता. मारुती म्हणाले म्हणजे तो तू नव्हेस. कसं ओळखलं? होता म्हणजे आता नाहीये, तू आहेस. बरोबर. त्या पंडूचे सुत 5, त्यात तिसरा. ओळख कशी सांगतोय? त्या पंडू राजाला 2 राण्या. मारुतीराय मला विचारले का? एक कुंती, माद्री. कुंतीचे 3, माद्रीचे 2. मारुतीरायाने कपाळाला हात लावला. नाव विचारलं याचं, राज्य कुठलं, आटपलेले किती, राण्या किती. या 5त तरी तू आहेस का? आहे, सांगतो. मग कोण? पंडूचे सुत 5, त्यात तिसरा वीराग्र चूडामणी.
5 पांडव त्यातला पहिला धर्म, धर्म राजा म्हणतात तो मूर्तिमंत धर्म. ओ हो हो, साष्टांग नमस्कार. तो मी नव्हे, तो युधिष्ठिर थोरला. दुसरा हजारो हत्तींचं बळ आणि गदाधारी भीमसेन. मारुतीराय म्हणाले तू नव्हेस. कसं ओळखलं? तब्येत तशी दिसत नाही, हजारो हत्तींसारखी. बरोबर. तिसरा द्रोणाचार्यांचा पट्ट शिष्य. पृथ्वीवरती कोणी हात धरू शकणार नाही असा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन. अर्जुन म्हणतात तो पठ्ठ्या तुमच्या पुढे उभा आहे. मारुतीराय म्हणाले बरीच चढलेली दिसते, म्हणजे गची बाधा. आपल्याला काय करायचंय? वा वा वा, तुमचं दर्शन झालं, काय कार्ड वगैरे, व्हॉट्सअप वगैरे, ओळख झाली तुमची. मारुतीराय म्हणजे दासश्रेष्ठ. गर्व नाही, अहंकार नाही, शंकरांचाच अवतार. पण अर्जुन भगवत भक्त आहे, भगवंताचा मित्र आहे. पण कधी कधी भक्ताला सुद्धा त्रास होतो. अहम आणि सोहम, अंतर वाढत जातं. मारुतीराय म्हणाले बरं वाटलं. अर्जुन म्हणाला एकदा झाली ओळख. तू कोण? अर्जुन केवढा, मारुतीराय केवढे, वय काय, अधिकार काय. पण बहुतेक राजघराण्यातल्या पोरांना कोणाविषयी काय बोलावं कळत नाही. हिमालयात योग करणारा राजा मिळाला, काशीच्या पिंडीला जाऊन डोकं टेकणारा राजा मिळाला. रामांना जन्मभूमी परत देणारा राजा मिळाला. त्यांच्याबद्दल कसं बोलावं काही राजघराण्यातल्या मुलांना कळत नाही. काय करणार? कुवतच तेवढी बेताची. इकडून बटाटे घालून तिकडं सोनं काढणार, यावरून कळते, लायकी कळते. मारुतीराय केवढे, काय रिस्पेक्ट नावाचा पदार्थ आहे का नाही? अर्जुन म्हणाला तू कोण? तू कोण म्हणे पांडव, कपिरूपे ध्यान करीस कवणाचे. या कपिरूपात, वानर रूपात कोणाचं ध्यान करतोयस? तू कोण म्हटल्यानंतर आपली ओळख दाखवताना यानं कशी दाखवली. आणि मारुतीराय बघा, मारुतीराय म्हणाले सांगे मी अंजनी सुत, चिंतन करीतो हे राम नामाचे. मी अंजनी सुत, हनुमान, रामांचं भजन गातो. परवा म्हटलं ना, बाकी काही असलं, पराक्रमी असले, ते म्हणले आमची ओळख एकच, आमचं काम एकच. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. रामांचे पाय हेच आमचं जीवन. पायोजी मैने राम रतन धन पायो. त्यामुळे त्यांचंच नाम आम्ही गात असतो. हे ऐकलं आणि अर्जुनानं प्रश्न विचारला, कोणता राम म्हणे अर्जुन? कृष्ण भ्राता की रेणुका नंदन, की निरपराध वाणीचे हनन केले देणे तो राम. हा, तुमचं राम नाम ऐकूनच आलो मी इथं. कुठला राम? हे जे राम 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 करताय, राम कुठला? मारुतीरायांची तळ पायाची एक मस्तकाला गेली. भारतातलं अन्न खातो आणि राम कुठला विचारतो? फुकटचं केरोसिन मिळालं, फुकटचा गॅस मिळाला, फुकटची आधार कार्ड मिळाली बाहेरून येऊन सुद्धा. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, बांगलादेशी, पाकिस्तानी. मी बाहेरच्यांबद्दल बोलत नाही, बॉलिवूड बद्दल बोलतोय. निर्लज्ज. यांच्या बायका सांगतात भारतात त्रास होतो, जावा पाकिस्तानला पोळ्या लाटायला, तिकडे पाहिजेच आहे.
भारता इतकी सुरक्षा सन्मान कोणी दिलाय का? पण रामांच्या विषयी, शंकरांच्या विषयी, भारत मातेविषयी, तिरंग्याविषयी प्रेम दाखवायची वेळ आल्यानंतर कळतं. बरं, यांची लायकी मोठ्यांच्या लग्नात कळते, वरातीतनं हकलतात बाजूला, आणि आम्ही त्यांच्या बंगल्यापुढे जातो हाय करायला. त्यामुळे आमची सुद्धा पातळी कळते. रामांच्या पेक्षा आम्हाला जर ही जास्त झाली तर कसं वाटेल रामांना? मारुतीराय भडकले पण जरा शांत बसले. कोणता राम? राम त्रैलोक्याला माहिती आहेत. रामांना प्राणी सुद्धा ओळखतात. तर माणूस आहेस तू तर. अहो म्हटलं, राम काही एक नव्हे, कृष्ण भ्राता की रेणुका नंदन, तुम्ही नाम घेता ते कुठले राम? आमच्या कृष्णांचे बंधू बलराम दादा. हा म्हटलं, ते राम आहेत पण ते हे नव्हेत. मग जमदग्नी पुत्र रेणुकानंदन परशुराम, ते राम आहेत पण हे नव्हेत, मी भजन करतो. तुमचे कोण? हा हा ते का? वनवासात जाताना आपली पत्नी राक्षसानं पळवली, सैन्य नाही सत्ता नाही म्हणून ते समदुःखी सुग्रीवाची पत्नी वालीला पळवली, मी तुला मदत करतो, तू मला. काय विद्रोहींचं डोकं चालतं बघा पुराणांच्या बाबतीत. म्हणून सुग्रीवाच्या सैन्याची मदत पाहिजे म्हणून त्यांचा आणि वालीचा काही संबंध नसताना की निरपराध वालीचे हनन केले जेणे तो राम, यांचा काही संबंध नसताना वालीला लपवून बाण मारणारे. मारुतीराय म्हणे, अरे 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 अरे, युनिव्हर्सिटी कुठली तुझी? रामांच्या बद्दल इतका अभ्यास वाकडा. त्यावेळची काय परिस्थिती होती, काय झालं, काय माहिती आहे तुला? रामांना मनुष्य देहाच्या पातळीवर बघायचं नाही, परब्रह्म आहे ते, निष्काम. त्यांच्या कुठल्याही कृतीला आमच्या बुद्धीच्या तराजूत तोलता येत नाही. हो, मी विचारतोय ते सांगा, तेच राम ना? अरे ओळख तेच राम, पण ओळख करून देण्याची पद्धत चुकीची आहे. मला बाकी काही माहिती नाही, तेच राम आहेत पण तुला रामांचं माहिती नाही का महात्म्य? अरे त्यांच्या नामाचंच इतकं महात्म्य आहे. मारुतीराय सांगतायत, त्यांच्या नामातच इतकं शक्ती आहे, सार आहे, तत्व आहे, सत्व आहे. कपिंद्र बोले नेणसी ख्याती, श्रीराम जो का दाशरथी, देणे केली पावन ही क्षिती, नामे तरती जड मूढ, रजनीनाथ हा. असं काही झालं की वडील इथे एक विनोद करायचे. ज्यांना राग कळला त्यांना आनंद, कळला नाही त्यांना राग येतो. महाराज मारुतीराय समजावून सांगतायत, नामे तरती जडमूढ. अरे रामांच्या नामानं दगड सुद्धा. हा म्हटलं, बरी आठवण काढलीच. मी आत्ताच तो दगडांचा सेतू बघून आलो. बरं झालं तुम्ही आठवण काढली. मला एक सांगा, तुमचे राम जर एवढे मोठे आहेत, त्यांच्या नामात जर एवढी ताकद आहे, धनुष्य पण होतं ना त्यांच्याकडं, मग वानरांच्या डोक्यावरती धोंडे देऊन लंकेला जाताना स्वतःच्या बाणांचा सेतू न बांधताना दगडाचा पका बांधला. मारुतीराय म्हणले, हे काय विचारणं झालं? सुग्रीवांनी ज्यावेळी रामांची ओळख करून दिली सगळ्या सैन्याची, त्यावेळी तुकडीकडे एका हात केला आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभो या तुकडीतला एक एक वानर 1000 हत्तींचं बळ एकेका वानरात आहे. असे बलवान वानर होते.
बाणांचा सेतू करायला रामांना काय अशक्य आहे, पण तिथं काही कला दाखवायची नव्हती. नलनीलांच्या शापाचा उशाप देऊन त्यांना उद्धार करायचा होता. आणि काय आहे, सुईनं काम होतं, तिथं तलवार काढायची काही काम आहे. रामांच्या नामाचा प्रभाव आहे. तो म्हणाला बाकी महात्म्य जाऊ दे, मला एक सांगा, धनुष्यबाण होतं ना, बाणांचा सेतू का बांधला नाही? याचा अर्थ त्यांच्या धनुर्विद्येत काहीतरी जरा कमतरता होती. अर्जुन मारुतीला यांच्या पुढे बोलतोय, त्याला वाटतं भारतीय जनताच आहे समोर, लागला बोलायला काही विषय. जरी धनुर्विद्येत पुरा असता, पाषाणाचा सेतू का रचिता, बाणांचाच सेतू रचिता, वरी चालविता दळभार. जर धनुर्विद्येत पुरे असते, रामांचं जर एवढं सामर्थ्य असतं, तर त्यांनी पाषाणाचा सेतू बांधायचे कष्ट दिले नसते वानरांना, बाणांचा सेतू बांधला असता. मारुतीराय म्हणाले, अरे सांगतोय तुला, परिस्थिती वेगळी होती. इतके मोठे मोठे वानर होते, म्हटलं कुठे आहेत ते गेले. मग त्यातलेच तुम्ही ना? हो मी त्यातलाच. मग तुम्ही कसे काय उरला? मी उरलो म्हणजे महाराजांनी स्वधामासी जात महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांडिता ध्यान सोडून द्यावे. जय जय. मारुतीराय सांगतायत की स्वधामासी जाता महाराज राजा, ते गेले पण आम्हाला चिरंजीव ठेवलं. कशाला? त्यांचंच कार्य, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम. सदा सर्वदा रामदासासी पावे आणि खळे गांजिता ध्यान सोडून द्यावे, याकरता आम्हाला चिरंजीव ठेवलं. बर, मला सांगा, तरी पण माझा प्रश्न तोच आहे, त्यांना बांधता आला असता का नाही बाणांचा सेतू? मग का दगडांचा बांधला? अरे तुला किती समजावून सांगतोय, असं नाहीये. बाणांचा सेतू सगळे वानर ते दगड धोंडे घेऊन जात आहेत, अस्त्र शस्त्र घेऊन जात आहेत. टिकला नसता बाणांचा सेतू. तो मला टिकला नसता काय सांगता? बघूया टिकतो का नाही. हम जो होते सेतु बनाते, हम जो होते सेतु बनाते, हम जो होते सेतु बनाते, हम जो होते सेतु. हम जो होते सेतु बनाते, बानन का सुखदाई, हम जो होते सेतु. बानर सब दुख पावे, सुनत हम काहे को राम बढ़ाई, हम जो होते सेतु. हम जो होते सेतु, सेतु 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 बनाते. हे कुठपर्यंत आलं माहितीये? मी पण आपण अहम रामांच्या जागी सांगतोय, हम जो होते सेतु बनाते, बानन का सुखदाई, बानर सब दुख पावे, सुनत हम काहे को राम बढ़ाई. मी तिथं असतो तर रामांच्या जागी हनुमंतांना संताप व्हायला लागला. हो, अरे शांत बसतोय तुला जास्तीच करतोय. त्यामुळे कोण मी म्हणजे कोण? कोण आहेस कोण तू? तो म्हणाला, सांगितलंय मी तुम्हाला ओळख, श्रेष्ठ धनुर्धर. म्हणजे ते कल्पना आहे मला, पण रामांच्या जागी मी हे फार होत नाही तुझं. ते टीव्हीवर दाखवतात, एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? असं असतं ना काही वाक्य सिरियल मध्ये. रामांच्या जागी मी. तो म्हणाला, पटत नाही तुम्हाला? मारुतीराय यांनी घड्याळाकडे बघितलं. अर्जुना 8 वाजलेत. उगीच पुढं परिणाम वाईट व्हायला नको.
थांब इथंच, आलायस तसा जा, झालं गेलं मी डिलीट करून टाकतो, तू काय बोललास मी काय बोललो. रामांची निंदा नाही करायची, विश्वास ठेव नामावरती त्यांच्या. त्यांचं नाम परमपवित्र आहे, मनाला आनंद देतं, जीवनाला शुद्ध करतं आणि जे अनेक जन्म मिळत नाही त्या पदावरती नेऊन ठेवतं. तुम्हाला मारुतीरायांना हे बघा, मी जातो, मला कल्पना आहे कधीतरी जायचंच आहे, जातो, पण मला मान्य करा रामांच्यात नव्हतंच तेवढं पाणी सामर्थ्य. काय गरज होती? मारुतीरायाने ते ऐकल्यानंतर जी गदा खांद्यावरती घेतली, काय म्हणालास? मान्य करा रामांच्यात नव्हतंच तेवढं पाणी. कोण रे तू? कोण तू? मगासपासून ऐकतोय, शांत बसलोय, याचा अर्थ काही तुझं बरं वाईट व्हायला नको म्हणून, पण सावध करतो, याच्या पुढे एकही रामांच्या निंदेचा शब्द येता कामा नये. समोर तुझ्या हनुमान आहे, स्वतंत्र भारतातली जनता नव्हे रामाच्या बद्दल काही ऐकून एका गदेच्या प्रहारात गाडून टाकीन. मगासपासून मग तू त्या खांद्यावरती धनुष्यावर हात ठेवतोस, ते धनुष्यबाण कुठं जत्रेत घेतलेस का? काय कळतंय त्यातलं? धनुष्यबाण म्हणजे काय माहितीये? कळतंय का? चिन्ह म्हणूनच वापरत होतास. झेपतंय त्याच्याकडे जात. मारुतीराय संतापल्यावर कोण त्यांना थांबवणार आहे? हो, तिसरा डोळाचा आहे, भगवान शंकर आहेत ते. त्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली, अरे कोण तुझे गुरु कोण त्यातले? यानं कानाला हात लावले आणि सांगितलं, गुरु द्रोणाचार्य. हा, ते होते आमच्या रामांच्या जवळ. काय म्हणता? आमचे गुरु रामांच्या जवळ? म्हणजे काय सल्ला द्यायला वगैरे होत? सल्ला बिल्ला खुश नाही. तुझं देणे विद्या शिकविली, तैसे सेवक रामांजवळी, तुझं होनिया अतुर्बळी, पायी का होते रामांच्या. तुझे गुरु कशाला होते माहितीये? आमचे राम जर बाहेर निघाले तर धनुष्याला पुसून द्यायला होते तुझे गुरु. मारुतीराय सुद्धा चिडले. मगाचपासून बघतोय, तुला माहितीये का राम काय आहेत ते? रामांनी जर गमतीनं सहज जर बाण सोडला तर रामांनी सहज गमतीनं सोडलेल्या बाणाच्या शेवटच्या टोकाच्या पिसाच्या वाऱ्यानं सहज सुटता रामबाण, तयाचा वारा लागून तुझ ऐसे अर्जुन असंख्य जाण उडत होते. शेवटच्या टोकाच्या पिसाच्या वाऱ्यानं तुझ्यासारखे असंख्य अर्जुन उडत होते, उडत. रामांच्याशी बरोबरी. जा, फार बोललास. हे ऐकल्यावर अर्जुन काय केलं उद्या सांगतो. काय केलं ते? दोघेही भक्त आहेत तिकडं. भगवान गोपाल कृष्णाला आणि रामांना चिंता लागली. दोघेही आमचेच. अर्जुन आमचा, मारुतीराय आमचे. पार्टी एकच. एकाच पक्षातल्या दोघांचं असं झालं तर वरच्या श्रेष्ठीनं पंचायत होते हो. त्यामुळे वरून काय आदेश आला, उद्या येईल. आज निघाला, उद्या पोचेल. भगवत भक्ताला विकारांचा सामना करावा लागतो. आम्हालाही अहंकार होतो नाम भक्ती करताना, पण भगवंताच्या नामावरती विश्वास आणि पसंत असू संतांना तर आम्हाला कळत नचं त्या संकटातून काढतात बरं का. उद्या चरित्र हे पूर्ण करूया. मूळ पदामध्ये भगवंताच्या नामाचा परिणाम विसरल्यावर काय होतं? अर्जुनाच्या हृदयातलं थोडा वेळ कृष्णरूप विस्मरण झाल्यामुळेच हा प्रकार झाला ना. पण मारुतीरायांच्या हृदयातलं रामरूप विसरलं नाही. म्हणून ते त्या स्थानावरती आहे. काय होतं? उद्या कीर्तन पूर्ण करतो. मूळ पदामध्ये तुझे रंगी नाचू थाता, तुझे रंगी रंगी रंगी
रंगी तुझे रंगी तुझे रंगी नाचू थाता तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता तुझे नामाचा विश्वास आम्हा कैचा गर्भवास आम्हा कैचा गर्भवास तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता